आज आपण एकदम झटपट आणि कमी साहित्यामध्ये झणझणीत असा चिकन रस्सा बनवणार आहोत. घरी जर अचानक कोणी पाहुणे येणार म्हटलं तर तुम्ही हा चिकन रस्सा खूप झटपट बनवू शकता. कारण ह्यासाठी आपण कोणतंही वाटण भाजत बसणार नाही आहेत. त्यामुळे आपला टाईम भरपूर कमी होणार. आणि सर्वात महत्त्वाचं, हा झणझणीत चिकन रस्सा बनवण्यासाठी घरी असलेल्या सिंपल सामानातूनच आपण हा बनवणार आहोत. फक्त चिकन आणायला उशीर. ह्या रेसिपीमध्ये अर्धा किलो चिकन वापरलं होतं. ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला हळद, थोडीशी मीठ आणि गरम मसाला अर्धा चमचा ॲड केला. एकदा तुम्ही मॅरिनेशनमध्ये गरम मसाला नक्की वापरून बघा. त्यामुळे चिकनची चव आणखीनच जास्त छान होते. कारण गरम मसाला छानपैकी चिकनला कोट झाल्यानंतर मसाल्याचा फ्लेवर चिकनमध्ये खूप छान असा उतरतो. ह्या ठिकाणी मॅरिनेशन करणं ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर फोडणी देईपर्यंतच फक्त तुम्ही मॅरिनेट करा. आणि जास्त वेळ असेल तर तुम्ही आणखीन जास्त वेळसुद्धा त्याला मॅरिनेशनसाठी ठेवू शकता. आपण ह्या ठिकाणी कोणतंही वाटण भाजत बसणार नाही आहेत. ह्या ठिकाणी 8-10 सुक्या खोबऱ्याचे तुकडे, एक मीडियम साईज टोमॅटो रफली चॉप, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं आलं म्हणजे अर्धा इंच आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमच्यापेक्षा आणखीन कमी खसखस वापरणार आहोत. आणि हे सर्व सामान आपण मिक्सी जारमध्ये ॲड करायचं. त्याला बिलकुलही भाजून घेण्याची गरज नाही. हा वेळ आपण ह्यामध्ये स्किप करणार आहोत. ह्या कच्च्या वाटण्याच्या मसाल्याने सुद्धा चिकनच्या रस्स्याला छानपैकी तर्री येते. व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहणारच आहात. मसाला एकदम छान फाईन पेस्ट बनवून घ्यायचा. त्याच्यामध्ये बिलकुलसुद्धा ओबडधोबड कोणत्याही मसाल्याचे दाणे नसले पाहिजेत. एकदम फाईन पेस्ट बनवून तयार करायची. ह्या ठिकाणी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल ॲड करून घ्यायचं आणि खूप बेसिक खडे मसाले ह्यामध्ये टाकायचे. खूप उग्र असा आपण त्या ठिकाणी खड्या मसाल्याचा भडीमार करणार नाही आहेत. तर सर्व मसाले जसेच तमालपत्र, दालचिनी, 1 लवंग, 1 विलायची आणि 1 स्टारफूल ते पण ॲड करून त्याला तेलामध्ये फक्त 2 मिनटं छानपैकी फ्लेवर येण्यासाठी गरम करून घ्यायचं. आणि बारीक चिरलेला मीडियम साईज कांदा एकदम फाईनली चॉप ह्या ठिकाणी मी चॉपरच्या साहाय्याने कट केला होता आणि त्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं. चिकन रस्सा बनवताना कांदा हा चांगला परतून निघाला पाहिजे, कच्चा नसला पाहिजे. कांदा परतून झाल्यानंतर मी या ठिकाणी अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे काळा मसाला ॲड केला होता. तो व्हिडिओ माझ्याकडून जरा स्किप झाला आणि त्याला मस्तपैकी कांद्यामध्ये परतून घेतलं होतं. ते परतून घेतल्यानंतर आपण जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्याला त्या फोडणीमध्ये ॲड करून छानपैकी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. चिकनला पूर्ण मसाला व्यवस्थित कोट झाला पाहिजे तोपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं आणि फक्त एक 2 ते 3 मिनटं वाफ काढायची. त्यामुळे मसाल्याचा फ्लेवर हा चिकनच्या आतमध्येपर्यंत पसरतो. ह्या ठिकाणी मी स्टीलची कढई वापरली होती. त्यामुळे मला मध्ये मध्ये हलवत राहणं गरजेचं होतं. नाही तर मसाला कढईला खालच्या साईडला लागू शकतो. जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते आपण ह्या चिकनमध्ये ॲड करायचं. वाटण आपण कच्चंच वापरलं होतं. कच्चंच म्हणजे आपण कांदा, बाकी सर्व गोष्टी जसे खोबरं भाजून घेतलेलं नव्हतं. त्यामुळे आता त्याला आपण चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत एक 5 ते 10 मिनटासाठी त्याची वाफ काढायची. स्टीलची कढई असल्यामुळे मध्ये मध्ये आपल्याला त्याला हलवत राहणं गरजेचं आहे. जर तुम्ही ॲल्युमिनियमचा टोप वापरत असाल तर तुम्हाला सारखं हलवत राहण्याची बिलकुलही गरज नाही. तुम्ही बघू शकता की कढईच्या खालच्या साईडनी छानपैकी तेल सुटलेलं आहे. मी 2 ते 3 वेळेस त्याला असंच हलवून घेतलं होतं. मसाला व्यवस्थित चिकनला कोट झालेला आहे आणि ह्याच वेळी पूर्ण घरभर आपल्याला चिकनचा हा मस्तपैकी असा सुगंध पसरतो. चिकन मसाल्यामध्ये व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे आणि त्याला तेलसुद्धा सुटायला लागलेलं आहे. अशा वेळेस आपल्याला जेवढ्या कन्सिस्टन्सीचा रस्सा पाहिजे त्यानुसार पाणी ॲड करायचं. मी सुरुवातीला अर्धा ग्लास पाणी ॲड करून चिकन व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि नंतर राहिलेलं 1 ग्लास पाणी ॲड केलं. तर टोटल मी 1.5 ग्लास पाणी ॲड केलं होतं. कारण मला चिकनचा रस्सा जास्त पाहिजे होता. भाकरीसोबत असो किंवा भातासोबत जर चिकनचा रस्सा असेल तर खायला मजा येते. ह्या ठिकाणी आपण चवीनुसार मीठ ॲडजस्ट करून घ्यायचं. मॅरिनेशनच्या वेळेससुद्धा आपण मीठ टाकलेलं होतं. त्यामुळे मीठ आपण आपल्या बेतानीच ॲड करायचं.
आता ह्याला झाकून 10 ते 15 मिनिटासाठी मीडियम गॅसवर छानपैकी बॉईल होऊ द्यायचं. हेच जर चिकन तुम्ही कुकरमध्ये बनवलं तर तुम्हाला सारखं सारखं बघण्याची गरज नाही. 3च कुकरच्या शिट्ट्यामध्ये आपलं चिकन बनून तयार होतं. तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर छानपैकी चिकनला बॉईल आलेलं आहे आणि मस्तपैकी तर्री सुटलेली आहे. किती कमी तामझाम करूनसुद्धा आपण छान झणझणीत असा चिकन रस्सा बनवलेला आहे. परंतु आणखीन एक चिकन आपलं शिजलेलं नाही आहे. फक्त 5 ते 10 मिनिटंच झालेलं आहेत. म्हणून परत एकदा त्याला झाकून ठेवलं आणि आणखीन 5 मिनिटं बॉईल काढून घेतला. आता आपलं चिकन एकदम परफेक्टली बनून तयार आहे. आता घरातल्यांची कधी पण चिकन रस्स्याची फर्माईश झाली तर तुम्ही ही रेसिपी नक्की फॉलो करा. कारण इतक्या झटपट होणाऱ्या चिकन रस्सा रेसिपी तुम्ही कधीच पाहिली नसेल. झणझणीत चिकन रस्सा रेसिपी आवडली असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक यू. एन्जॉय.